नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या धूमधडाक्यात करण्यासाठी युवक युवतींमध्ये, नागरिकांमध्ये तसेच मित्रमंडळींमध्ये स्पर्धा सुरू असते. या काळात व्यसनाधीनता वाढत जाते आणि ही व्यसनाधीनता समाजाला घातक आहे. ती रोखण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेच्या वतीने चला व्यसनांना बदनाम करूया, दारूचा द नाही द दुधाचा हा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला. अनिसने पार्क चौकात आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते उद्योजक केतनभाई शहा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी द दारूचा नाही तर द दुधाचा, हॅपी न्यू इयर, नो वाईन नो बियर अशा घोषणा देत अनिसच्या वतीने नागरिकांना सुमारे 2000 दुधाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. 31 डिसेंबरला सेलिब्रेशनच्या नावाखाली खास करून तरुण पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यसन वाढताना दिसून येत आहे. अनेक तरुण तरुणी 31 डिसेंबरला व्यसनाचा पहिला अनुभव घेतात आणि पुढे जाऊन व्यसनाच्या आहारी जातात. सध्या समाजात व्यसनाचे उदात्तीकरण होताना दिसते आहे. यामुळे तरुण मुले व्यसनाच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मद्य विक्री वाढवून शासनाचा महसूल वाढवण्याचे शासनाने नुकतेच सुतोवाच केले. एका बाजूला लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे आणि भावाला मात्र व्यसनाच्या तोंडी द्यायचे असे धोरण आहे. त्यामुळे